25 वर्षापासून माझे आई वडील समाजकारणात आहेत आणि सातत्याने ते काम करत आहेत। तर शिवसेनाच का, तर ही नक्कीच शिंदे साहेबांमुळे। ते कधीही एक्सक्यूज देत नाही, कोणतीही रखडलेली कामं असो किंवा काही असो, त्यांची नेहमी सोबत असते। पालिका सभागृह म्हणजे खरंच आता माझी तर पहिल्यांदाच वेळ आहे सभागृहात आणि खरंच ह्याचं मिश्रण खूप छान वाटतंय। खूप यंगस्टर्स आहेत, काही कामं बाकी राहिली असतील, काही कामं सुरुवातच झाली नाही, करायची आहेत पण सुरुवात नाही झाली कारण प्रशासकीय राजवट होती, अनेक कारणामुळे रखडलेली कामं होती। तर त्यासाठी तू कुठल्या कामाला प्राधान्य देशील आता? नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर। आज आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेत नव्यानेच निवडून आलेली नगरसेविका कुमारी ऐश्वर्या अंकुश सोनवणे हिला आम्ही पाचारण केलेलं आहे। कुमारी ऐश्वर्या ही M.Com झालेली आहे। तिने एका ठिकाणी जॉबसुद्धा केलेला आहे। तिचे आईवडील म्हणजे श्री अंकुश आणि सौ हेमांगी सोनवणे हेही नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका राहिलेले आहेत। हाच वसा घेऊन ती राजकारणात उतरली असावी असा आमचा कयास आहे। अशा या ऐश्वर्याचं मी आमच्या या मुलाखती सत्रात हार्दिक स्वागत करतो। नमस्कार, मी ऐश्वर्या अंकुश सोनवणे। नवे शहरचे डेप्युटी एडिटर राजेंद्र गरतजींनी मला इथे बोलावलं, त्यासाठी मी नवे शहरचे खूप आभार मानते। धन्यवाद ऐश्वर्या। मला पहिलाच प्रश्न असा विचारायला आवडेल की तुझी आई आणि तुझे वडील दोघेही राजकारणात दीर्घकाळ आहेत। आईसुद्धा आता तुझ्यासोबतच निवडणूक लढवून नगरसेविका झालेली आहेत। त्यांच्या राजकारणाचा, त्यांच्या समाजकारणाचा कितपत प्रभाव तुझ्यावर आहे? नक्कीच ह्या निवडणुकीत मला ह्याचा पुरेपूर फायदा झाला आहे, 100% फायदा झाला आहे। गेल्या 25 वर्षापासून माझे आई वडील समाजकारणात आहेत आणि सातत्याने ते काम करत आहेत। गेल्या 20 वर्षापासून माझी आई नगरसेविका आहे आणि त्यांनी लोकांमध्ये राहून ग्राउंड लेवलला कामं केली आहेत आणि अजूनही ते ग्राउंड लेवलला राहून कामं करत आहेत। त्याच विश्वासाने, त्याच लोकांच्या प्रेमाने मला आज ही संधी मिळाली आणि मी सुद्धा जेव्हा उभे राहिली, जेव्हा लोकांना कळलं, तेव्हा त्यांनी मला पुरेपूर सपोर्ट केला आणि त्याचा खरंच मला खूप फायदा झाला आहे। छान। मला सांग, हा जो ऐरोली प्रभाग क्रमांक 4 इथून तू निवडणूक लढवलीस, हा कसा प्रभाग आहे? म्हणजे इथं राहणारे लोक कुठले आहेत? स्थानिक आहेत, गाववाले आहेत, बाहेरचे आहेत, परप्रांतीय आहेत, मराठी आहेत, अमराठी आहेत? या प्रभागाचं स्वरूप कसं आहे? इथली लोकसंख्या कशी आहे? नक्कीच इथे मराठी आहे, अमराठी आहे, सगळंच मी म्हणेल मिक्स क्राऊड आहे ऐरोलीमध्ये। ऐश्वर्या, मला सांग, तुझे आई वडील आधी काँग्रेसमध्ये होते, कालांतराने त्यांनी काही कारणास्तव पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ते शिवसेनेत आले। शिवसेनाच का, याऐवजी दुसरा इतर पक्ष का नाही निवडला? याचं उत्तर तू काय देशील? तर शिवसेनाच का, तर ही नक्कीच शिंदे साहेबांमुळे। ते कधीही एक्सक्यूज देत नाही, कोणतीही रखडलेली कामं असो किंवा काही असो, त्यांची नेहमी सोबत असते। त्याचप्रमाणे गेल्या 15 वर्षापासून आमच्या वॉर्डात बरीच रखडलेली कामं होती। अंकुशजी सोनवणे, हेमांगी अंकुश सोनवणे आणि आमचे गटनेते मनोजजी हळदणकर ह्यांनी जी रखडलेली आमची कंडोनियमची कामं होती, त्यासाठी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि नरेशजी मस्के साहेब ह्यांचा पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कामं सुरू केली। म्हणून याकरिता आम्ही शिवसेनेसोबत की का नाही, आपली जर कामं होत असतील तर का नाही। ठीक आहे। आता सांग, तू निवडून आलेली आहेस आणि इतर 111 नगरसेवकसुद्धा पालिकेत आहे। हेच पालिका सभागृह तुला कसं वाटतं या आधीच्या सभागृहांच्या तुलनेमध्ये? पालिका सभागृह म्हणजे खरंच आता माझी तर पहिल्यांदाच वेळ आहे सभागृहात आणि खरंच ह्याचं मिश्रण खूप छान वाटतंय। खूप यंगस्टर्स आहेत आणि एक्सपिरियन्स लोकंसुद्धा, एक्सपिरियन्स नगरसेवकसुद्धा आमच्यासोबत। आमच्या सभागृहात सर्वात यंग सोनवी लाड 21 वर्षाची आणि सर्वात ज्येष्ठ 75 इयर्सचे जे नगरसेवक आहेत ते सुद्धा आहेत आणि त्यांचाही आम्हाला एक्सपिरियन्स लाभतो। सो खरंच खूप छान वाटतं। आता प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर काही कामं बाकी राहिली असतील, काही कामं सुरुवातच झाली नाही, करायची आहेत पण सुरुवात नाही झाली कारण प्रशासकीय राजवट होती, अनेक कारणामुळे रखडलेली कामं होती।
तर त्यासाठी तू कुठल्या कामाला प्राधान्य देशील आता निवडून आल्यानंतर? माझं प्राधान्य नेहमी हेल्थ आणि एज्युकेशन हेच असणार आहे लोकांसाठी. कारण की जसं मी मगाशी म्हणाली की आमच्या वॉर्डात गेल्या 15 वर्षापासून कंडोनियमची कामं रखडली गेली होती. सो मग आता आम्ही जी कामं सुरुवात करणार आहोत त्यामध्ये लोकांची हेल्थवर काहीच पुढे जाऊन परिणाम नाही होणार, त्या दृष्टिकोनाने आम्ही ही कामं करत आहोत. आणि आमच्या वॉर्डमध्ये लायब्ररी तर आहेच, पण आता यंग जनरेशनसाठी ई लायब्ररीची संकल्पनासुद्धा सुरू करत आहे मी. आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यासाठी विरंगुळ केंद्र तर आहेच, पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल योजनेद्वारे, त्याचं मी पुरेपूर पाठीशी असणार आहे. आणि आपल्या महिलांसाठी सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्याही योजना असणार आहे ते त्यांना देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आपण जर हा ठाणे बेलापूर पट्टीचा भाग बघितला तर इथे विधानसभेचे 2 मतदारसंघ आहेत, ऐरोली आणि बेलापूर. पण वेळोवेळी चर्चा होते ही ऐरोली मतदारसंघातल्या गुन्हेगारीविषयक, स्थानिक टोळ्यांचं परस्परातील काही भांडणं असतील, मारामाऱ्या असतील, गुन्हेगारी स्वरूपाची कामं असतील, तर त्याची चर्चा प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी माध्यमातून भरपूर होताना दिसते. तर त्या भागातून तू निवडून आली आहेस, ऐरोली विधानसभा मतदारसंघातून तू निवडून आली आहेस, तर ही जी गुन्हेगारी आहे त्या भागातली तुलनेने बेलापूरमध्ये तेवढी दिसणार नाही. तुलनेने उरण आहे शेजारी, पनवेल आहे बाजूला, ठाणे लोकसभा, ठाणे विधानसभा मतदारसंघ आजूबाजूला आहेत. तर तिथल्या या गुन्हेगारीबद्दल तेवढी चर्चा होत नाही जेवढी चर्चा ऐरोलीतल्या गुन्हेगारीबद्दल होते. तर ते तसं काही होऊ नये, ऐरोलीतल्या लोकांनाही शांतता पूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी एक महिला म्हणून तुझ्या मनात काय विचार येतात? तरुणांना मी ही विनंती करेल की त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी, रोजगारीकडे वळावं. जर जेव्हा हातात रोजगार नसतं तेव्हा तरुण पिढी या गोष्टीकडे वळते. तर मी तर म्हणेल स्वतःची काळजी तरुणांनी स्वतःच या ठिकाणी घेतली पाहिजे, ना की कोणत्या वाईट मार्गाला जाऊन. कारण की पुढे काहीच भविष्य नाही आहे त्याचं. जर वाईट मार्गाला जाऊन आता तुम्ही पैसे कमवाल, पण नंतर जेलच होणार आहे. सो मी तर सांगेल की त्यांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी. आणि आम्ही आहोतच रोजगार देण्यामध्ये आमचा पुरेपूर आपल्यासाठी सहकार्य असणार. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन पार पडला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे अनेक कार्यक्रम जिकडे तिकडे आयोजित केले गेले. नवी मुंबई महानगरपालिकेनेही मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेकांना तिथे बोलावलं गेलं, अनेक महिलांचे सन्मान सत्कार गौरव झाले. तर एक तरुणी म्हणून तू याकडे कशा रीतीने बघतेस की हा एक दिवस जो आहे 8 मार्च, या एका दिवसापुरता हा आंतरराष्ट्रीय महिला दिन असावा का? की महिलांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत. शहरी महिलांचे वेगळे प्रश्न आहेत, ग्रामीण महिलांचे वेगळे प्रश्न आहेत. तर त्यासाठी हा एक दिवसापुरता महिला दिन पुरेसा आहे का? याबद्दल काय बोलशील? हे बघा, मला तरी असं वाटतं जे हे इंटरनॅशनल वुमेन्स डे जे सेलिब्रेट करतो, हे महिलांनी केलेला जो संघर्ष आहे त्यांच्या हक्कासाठी, तेव्हापासून हा सुरू झालेला इंटरनॅशनल वुमेन्स डे आपण सेलिब्रेट करतो. बट आज आपण बघितलं झालं तर हा फक्त एकच दिवस त्यांच्या सेलिब्रेशनचा नसून 365 डेज हे महिलांचेच असतात. रोज त्या घरात राहून कष्ट करून कामाला जातात. उदाहरण मी देईल तर माझी स्वतः आई 20 वर्षापासून या समाजकारणात आहे, पण तिने मला स्वतःला इंडिपेंडेंट बनवलं. लहानपणापासून मला शिकवलं, तिने स्वतःला मला शिकवलं की तू कशी इंडिपेंडेंट होऊ शकते. ती स्वतः सगळं घरचं काम करून मग समाजकारणातली सुद्धा कामं बघायची. सो मला असं वाटतं महिलांचा फक्त हा एकच दिवस नसून तो 365 डेज हा महिलांचाच असतो. तर दर्शको, ही आहे कुमारी ऐश्वर्या अंकुश सोनवणे. आम्ही तिला पाचारण केल्यानुसार ती इथे आली आणि आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी तिला खूप धन्यवाद देतो आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
थँक यू राजेंद्रजी फॉर हॅविंग मी हिअर. दर्शक हो, कुमारी ऐश्वर्या अंकुश सोनवणे हिची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते ह्या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा. आमचं इंस्टाग्राम फॉलो करा, आमचं फेसबुक लाईक करा आणि आमच्या यूट्यूबला खूप चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद.